सो याला आपण VI कॉस पायला काय म्हणतो, P म्हणतो, याला म्हणतो VI साइन फायला म्हणतो आपण Q, आणि याला म्हणतो जनरली S वगैरे म्हणतो. ओके, सो ऍपरंट पॉवर. सो तुम्हाला हे रिलेशन माहित पाहिजे. आता तुम्ही आपण जेव्हा शिकलो त्यावेळी आपण काय बघितलं, हाऊ टू मेजर दी रिअल पॉवर मीन्स VI कॉस फाय. सिंगल फेज मध्ये आपण एक वॅटमीटर वापरून मेजर करतो. तुम्हाला आठवत असेल बघा सर्किट कसं होतं, याप्रमाणे होतं बरोबर. सो दिस इज वॅटमीटर अँड पॉवर मेजरमेंट which is carried out like this. इकडे तुम्ही सप्लाय जोडता आणि इकडे लोड जोडता, राईट. सो दिस वन इज दी कनेक्शन फॉर मेजरमेंट ऑफ active power or we can say the real power, right, AC supply. So हे झालं VI. आता तुम्हाला दोन मेथड आहेत ज्याने तुम्ही काय काढू शकता, रिएक्टिव्ह पॉवर काढू शकता. एक म्हणजे यालाच व्होल्ट मीटर लावायचा, ओके, एक ॲमीटर लावायचा. ॲमीटर इज इन सिरीज whereas व्होल्ट मीटर which is connected in parallel. व्होल्ट मीटर आपण याच्या पॅरलल मध्ये लावायचा, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला काय मिळेल, व्होल्ट मीटर इंटू ॲमीटर रिडिंग म्हणजे तुम्हाला मिळेल ॲपरंट पॉवर. व्होल्ट मीटर रिडिंग इंटू ॲमीटर रिडिंग म्हणजे तुम्हाला मिळेल ॲपरंट पॉवर. आणि या वॅट मीटरचं जे रिडिंग मिळेल दॅट इज नथिंग बट दी रिअल पॉवर, बरोबर, किंवा त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह पॉवर. सो ऍक्टिव्ह पॉवर डिवाइड बाय ॲपरंट पॉवर जर तुम्ही केलात तर तुम्हाला काय मिळेल, दॅट इज नथिंग बट दी पॉवर फॅक्टर कॉल्ड ॲज cos phi. That is nothing but the cos phi. So cos phi is equal to active power divided by the apparent power, P by S. तर याच्यावरून cos inverse of this cos phi काढलात की तुम्हाला phi मिळेल. आणि दुसरं म्हणजे V into I into sin phi जर केलं तर तुम्हाला काय मिळेल, VI into sin phi is nothing but the reactive power. सो ही झाली सिंगल फेज मेजरमेंट साठी मध्ये मेथड की ज्याच्यामध्ये तुम्ही काय काढू शकता, रिएक्टिव्ह पॉवर काढू शकता. मग तुम्हाला थ्री फेज मध्ये जर रिएक्टिव्ह पॉवर काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ते आपण बघूया. सो फॉर दॅट पर्पज हाऊ दी रिएक्टिव्ह पॉवर विच इज मेजर्ड. सो त्याच्यासाठीचं सर्किट इथे मी तुम्हाला दाखवलंय बघा. सो दिस इज दी सर्किट. हे काढून घेतलं तरी चालेल वहीवर, ज्याच्यामध्ये बॅलन्स लोड मध्ये रिएक्टिव्ह पॉवर मेजरमेंट कशी केली जाते ते इथे दाखवलेलं आहे. सो हाऊ दी रिएक्टिव्ह पॉवर विच इज मेजर्ड ड्युरिंग दी बॅलन्स लोड थ्री फेज कंडिशन. म्हणजे मोटर किती रिएक्टिव्ह पॉवर घेते हे तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, यू हॅव टू use this type of connection where the current coil which is connected, current coil कुठे कनेक्ट केले तर कोणत्याही एका फेज मध्ये करंट कॉइल कनेक्ट केलेली आहे. आता मी इथे I2 मध्ये करंट कॉइल प्लेस केले and the pressure coil which is connected across the remaining phase. आता रिमेनिंग फेज म्हणून आपण काय वापरले, the pressure coil which is connected between phase 1 and 3. phase 1 and 3 म्हणजे current coil which is connected in series with the one phase, whereas pressure coil which is connected across the another phases. Okay, so या प्रेशर कॉइलच्या अक्रॉस व्होल्टेज किती असेल तर V13. किती असेल, V13, बरोबर. अँड करंट फ्लोईंग थ्रू करंट कॉइल किती असणार, I2 इज दी करंट. ओके, सो त्याच्यावरून आपल्याला काय करता येईल इथे दाखवलेलं आहे बघा वरती. एवढं लक्षात ठेवा, करंट कॉइल कोणत्या कोणत्या फेजच्या अक्रॉस जोडले, प्रेशर कॉइल फर्स्ट आणि थर्ड फेजच्या अक्रॉस, आणि करंट कॉइल जी आहे ती सेकंड फेजच्या सिरीज मध्ये जोडलेली आहे. ओके, सो याच्यावरून इथे वर कॅल्क्युलेशन दिलेत बघा. सो इन दिस केस reactive power measurement in three phase circuits for balance load. So it is simple to use single watt meter to read reactive power. So balance load मध्ये reactive power measure करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, फक्त
एकच इथे तुम्हाला काय वापरायला लागेल, मीटर वापरावं लागेल. सो ज्याची करंट कॉईल एका फेजच्या सिरीज मध्ये आणि प्रेशर कॉईल दोन इतर मीटरच्या अक्रॉस जोडाव्या, इतर फेजेसच्या अक्रॉस जोडाव्या लागतील. सो दी करंट कॉईल इन दी वॅट मीटर इज कनेक्टेड इन वन लाईन अँड प्रेशर कॉईल विच इज कनेक्टेड अक्रॉस दी अदर टू लाईन्स. सो अकॉर्डिंग टू फिगर करंट थ्रू करंट कॉईल विच इज I2 मी तुम्हाला मग सांगितलं, आणि व्होल्टेज अक्रॉस दी प्रेशर कॉईल विच इज V13. ओके, सो रिडिंग वॅट मीटरचं रिडिंग काय असेल, VI cos phi जनरली असतं. तर इथे मात्र अकॉर्डिंग टू फेजर डायग्राम आपण काय म्हणू शकतो, V13 अँड I2. आता V13 आणि I2 यांच्यामधला अँगल घ्यावा लागेल आपल्याला. सो फॉर दॅट पर्पज V13 आणि I2 मधला अँगल इथे दाखवलेला आहे बघा. V13 कुठे येणार, सो दिस इज V1, दिस इज V3 अँड दिस वन इज V2. सो V3 जे आहे त्याला आपण काय करूया, थोडस त्याच डायरेक्शन मध्ये त्याच मॅग्निट्यूड मध्ये काय घेऊया, रिव्हर्स घेऊया आपण त्याला, आणि त्याचं मॅग्निट्यूड चेक करूया, दॅट इज -V3. सो V1 आणि V3 यांचं पॅरलेलोग्रामने आपण काय काढला, रिझल्टंट काढला. सो दॅट इज नथिंग बट दी V13. सो अँगल बिटवीन I1 अँड V13 यू हॅव टू टेक. सो I1 आणि V13 मधला अँगल किती असणार, सो V1 आणि I1 मधला अँगल म्हणजे फाय. ओके, आणि I1 आणि V13 यांच्यामधला अँगल म्हणजे हा. तर हा अँगल किती असणार बघा, सो हा अँगल किती आहे, सो दिस इज फाय. ओके, अँड दिस वन इज दी 90 प्लस फाय. सो याच्या मधला अँगल हा, तर हा जो फाय आहे ना, तर याला असंही म्हणू शकता तुम्ही, हा 90, ठीक आहे, मायनस हा 5 म्हणजे उरलेला अँगल, 90 मायनस 5 म्हणजे उरलेला अँगल, रिमेनिंग अँगल. ओके, सो तोच अँगल तुम्ही इथे लिहिताय, सॉरी 90 प्लस 5 म्हणजे जो अँगल आहे तो. सो cos 90 प्लस 5, सो V13 इंटू I2 इंटू cos 90 प्लस 5. सो याला तुम्ही V13 हे झालं काय, लाईन व्होल्टेज. सो फेज व्होल्टेज घेतला तर √3V होणार ते. सो √3V इंटू I इंटू cos 90 प्लस 5. सो cos 90 प्लस 5 म्हणजे sin 5. सो इट इज नथिंग बट दी √3VI sin 5. सो टोटल रिएक्टिव्ह पॉवर Q इज इक्वल टू 3VI sin 5, right, or which is equal to minus √3 into reading of wattmeter. So phase angle कसा काढणार तुम्ही, Q by P म्हणजेच काय, VI sin 5 divided by VI cos 5. So sin by cos म्हणजे tan. So tan inverse of Q by P is nothing but the 5. So this is the measurement of reactive power using the single wattmeter for balance load condition. ओके, सो हे तुम्हाला आलं पाहिजे. परीक्षेला बऱ्याच वेळा विचारतात रिएक्टिव्ह पॉवर मेजरमेंट साठी काय करावं लागतं आपल्याला. तर रिएक्टिव्ह पॉवर मेजरमेंट साठी आपल्याकडे मेथड मी तुम्हाला सांगितल्या. एक म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, यू हॅव टू फाइंड आउट दी अकॉर्डिंग टू पॉवर ट्रायंगल तुम्हाला काय काढावं लागेल, इथे लगेच तुमच्या लक्षात येईल वरती, जस्ट मिनिट. सो हे बघा इथे tan phi is equal to the reactive power divided by Q म्हणजे इथे काय म्हटलं बघा, also reactive power serves as check on power factor measurement. So reactive divided